लोक तुमचं ऐकत नाहीत, तुम्हाला हलक्यात घेतात आणि तुम्ही काहीही बोललात तरी त्यांच्यावर काहीच इफेक्ट होत नाही. तुम्हाला कधी वाटतं का की लोकांनी तुमचा रिस्पेक्ट करावा, तुमच्या बोलण्याला व्हॅल्यू द्यावी आणि तुमच्या प्रेझेन्सनेच त्यांच्यावर इम्पॅक्ट पडावा? तर आजचा हा विषय तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत लोकांना तुमच्या तालावर नाचवण्याचे 8 पॉवरफुल मार्ग. हे फक्त मॅनिप्युलेशन नाही, ही आहे इन्फ्लुएन्सची ताकद जी तुम्हाला लीडर बनवते. जर तुम्हाला अशाच पॉवरफुल आणि रिअल लाईफ स्ट्रॅटेजी शिकायच्या असतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. कारण इथे मोटिवेशन नाही, इथे तुम्हाला गेम जिंकायला शिकवलं जातं. जीवनात तो इन्फ्लुएन्स ठेवतो, तोच कंट्रोल ठेवतो. लोक तुमचं ऐकतील का नाही हे तुमच्या बोलण्यावर नाही तर तुमच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं. जर तुमच्याकडे स्ट्रॉंग प्रेझेन्स असेल तर लोक आपोआप तुमच्या तालावर चालायला लागतात. आणि आपण असे 8 मार्ग शिकणार आहोत जे तुम्हाला ऑर्डिनरीपासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवतील. मार्ग 1, स्वतःची व्हॅल्यू इतकी वाढवा की लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. लोक त्याच व्यक्तीकडे आकर्षित होतात ज्याच्याकडे काहीतरी खास असतं. जर तुम्ही स्वतःवर काम केलं, तुमची स्किल वाढवल्या, तुमचं पर्सनॅलिटी स्ट्रॉंग केलं तर लोक आपोआप तुमचं ऐकायला लागतील. म्हणून पहिला रूल, स्वतःला इतकं व्हॅल्युएबल बनवा की लोक तुम्हाला इग्नोर करू शकणार नाही. मार्ग 2, कमी बोला पण इम्पॅक्टफुल बोला. जास्त बोलणाऱ्याला कोणी सिरियसली घेत नाही, पण जो कमी बोलतो आणि नेमकं बोलतो त्याच्या प्रत्येक शब्दाला व्हॅल्यू असते. म्हणून अननेसेसरी बोलणं बंद करा आणि जेव्हा बोला तेव्हा असं बोला की लोक ऐकायला भाग पडतील. मार्ग 3, बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही काय बोलता त्यापेक्षा तुम्ही कसं उभं राहता, कसं चालता हे जास्त महत्त्वाचं असतं. कॉन्फिडन्स तुमच्या बॉडी लँग्वेजमधून दिसला पाहिजे. स्ट्रेट पोश्चर, आय कॉन्टॅक्ट, काम एक्सप्रेशन हे सगळं तुम्हाला पॉवरफुल बनवतं. मार्ग 4, इमोशन्सवर कंट्रोल करा. जो स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवू शकत नाही तो दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्सवर करू शकत नाही. जर तुम्ही लगेच रिॲक्ट करता, रागावता, दुखवता तर लोक तुम्हाला वीक समजतात. म्हणून शांत राहायला शिका आणि सिच्युएशन कंट्रोल करा. मार्ग 5, लोकांना महत्त्व द्या पण स्वतःला जास्त महत्त्व द्या. लोकांना रिस्पेक्ट द्या, त्यांचं ऐका, पण कधीही स्वतःला खाली ठेवू नका. जो स्वतःला रिस्पेक्ट देतो त्यालाच लोक रिस्पेक्ट देतात. बॅलन्स ठेवा पण स्वतःची व्हॅल्यू कमी होऊ देऊ नका. मार्ग 6, स्कॅर्सिटी क्रिएट करा. नेहमी अवेलेबल राहू नका. जर तुम्ही सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल असाल तर लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतात. पण जेव्हा तुम्ही लिमिटेड असता तेव्हा लोक तुम्हाला जास्त महत्त्व देतात. म्हणून स्वतःचा वेळ सगळ्यांसाठी देऊ नका, सिलेक्ट करा. मार्ग 7, तुमचा डिसिजन स्ट्रॉंग ठेवा. कन्फ्युज्ड व्यक्तीला कुणीही फॉलो करत नाही. लीडर तोच असतो जो क्लिअर डिसिजन घेतो. जर तुम्ही कॉन्फिडंट डिसिजन घेतलात तर लोक आपोआप तुमच्यावर विश्वास ठेवतात. म्हणून डाऊटमध्ये राहणं बंद करा आणि डिसिसिव्ह बना. मार्ग 8, तुमचं यश दाखवा पण शो ऑफ करू नका. सक्सेस ही सर्वात मोठी पॉवर असते. जेव्हा लोक तुमचं ग्रोथ पाहतात तेव्हा ते तुमचं ऐकायला लागतात, पण शो ऑफ केलं तर रिस्पेक्ट कमी होतो. म्हणून क्वाइटली ग्रो करा आणि रिझल्ट्स बोलू द्या. लोकांना कंट्रोल करणं म्हणजे त्यांना फोर्स करणं नाही. लोकांना इन्फ्लुएन्स करणं म्हणजे त्यांना इन्स्पायर करणं आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःवर कंट्रोल ठेवतो तोच जगावर इन्फ्लुएन्स ठेवतो. म्हणून आजपासून स्वतःवर काम करा. खरं सांगायचं तर आता इथून गेम चालू होतो. मी तुम्हाला सांगणार आहे मार्ग 9, कन्सिस्टन्सी मेंटेन करा. लोक त्या व्यक्तीवरच ट्रस्ट करतात जी कन्सिस्टंट असते. आज काही उद्या काही असं केलं तर लोक कन्फ्यूज होतात. पण जर तुम्ही तुमच्या वर्ड्स आणि ॲक्शनमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला फॉलो करतात. मार्ग 10, लिसनिंग पॉवर वाढवा. लोकांना इन्फ्लुएन्स करायचं असेल तर आधी त्यांना समजून घ्या. जेव्हा तुम्ही कोणाचं मनापासून ऐकता तेव्हा ते तुमच्यावर ट्रस्ट करायला लागतात आणि ट्रस्ट तयार झाला की इन्फ्लुएन्स आपोआप तयार होतो. मार्ग 11, स्टोरीज टेलिंग वापरा. सरळ फॅक्ट लोकांना लक्षात राहत नाही पण स्टोरीज लक्षात राहतात. जर तुम्ही पॉईंट स्टोरीमध्ये सांगितला तर लोक जास्त कनेक्ट होतात आणि तुमचं बोलणं मान्य करतात. मार्ग 12, मिरर टेक्निक वापरा. लोकांना आपल्यासारखे लोक आवडतात.
जर तुम्ही त्यांची बोलण्याची स्टाईल, एनर्जी थोडीशी मिरर केली तर त्यांना तुमच्यासोबत कनेक्शन फील होतं. आणि कनेक्शन म्हणजे इन्फ्लुएन्स. मार्ग 13, काम कॉन्फिडन्स दाखवा. ओव्हर कॉन्फिडन्स लोकांना दूर ढकलतो, पण काम कॉन्फिडन्स लोकांना अट्रॅक्ट करतं. शांत राहून कॉन्फिडंट असणं ही एक पॉवरफुल क्वालिटी आहे. लोक अशाच व्यक्तीला फॉलो करतात जी स्टेबल आणि कंपोज्ड असते. मार्ग 14, बाउंड्रीज सेट करा. जर तुम्ही बाउंड्रीज ठेवत नाहीत तर लोक तुमच्यावर चढतात, पण जिथे तुम्ही लिमिट्स ठेवल्या तिथे लोक तुम्हाला सिरियसली घेतात. म्हणून क्लिअर बाउंड्रीज ठेवा आणि त्यावर ठाम राहा. मार्ग 15, व्हॅल्यू देत राहा. लोक त्या व्यक्तीकडेच अट्रॅक्ट होतात जी त्यांना काहीतरी देत असते, नॉलेज, हेल्प, सपोर्ट. पण तुम्ही लोकांना व्हॅल्यू दिलीत तर ते तुम्हाला ऐकायला तयार होतात. म्हणून सेल्फिश बनू नका, युजफुल बना. मार्ग 16, पेशन्स ठेवा. इन्फ्लुएन्स एकाच दिवसात तयार होत नाही. त्यासाठी वेळ लागतो, कन्सिस्टन्सी लागते आणि पेशन्स लागतो. जर तुम्ही घाई केली तर कनेक्शन तयार होण्याआधीच तुटतो. म्हणून प्रोसेसवर विश्वास ठेवा. लोकांना तुमच्या तालावर चालवायचं असेल तर आधी त्यांचा विश्वास जिंका, त्यांना समजा आणि मग लीड करा. लक्षात ठेवा, फोर्स करून कोणी लीडर बनत नाही, इन्फ्लुएन्स करूनच लीडर बनता येतं. आजपासून स्वतःवर काम करा, तुमची प्रेझेन्स बिल्ड करा आणि आयुष्य असं जगा की लोक तुम्हाला फॉलो करतील. हा त्यांचा डिसिजन बनेल. आणि अशाच रिअल लाईफ मोटिवेशनसाठी आणि कडक मोटिवेशनसाठी आपले TA मोटिवेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काहीही हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.